गुन्हेगारी विरोधामध्ये श्रीरामपूर शहर पोलिसांची धडक मोहीम, 68 आरोपी जेरबंद। श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये गुन्हेगारी विरोधामध्ये धडक मोहीम राबवत 68 आरोपींना जेरबंद केले आहे। या कारवायांमध्ये शस्त्रे, अंमली पदार्थ, वाहने आणि रोकडसह तब्बल 41,72,736 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुम्मगा सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली। हत्यार कायद्याअंतर्गत कारवाई भारतीय हत्यार कायद्यान्वये 3 कारवाया करताना 2 गावठी कट्टे, 5 जिवंत काडतुसे, 3 धारदार चॉपर, मॅगझिन, एटिर्गा कार आणि मोबाईल असा 6,27,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अंमली पदार्थांविरोधात कारवाई, गांजा आणि एमडी मेफोड्रेन तस्करी प्रकरणी 2 कारवायामध्ये 604 ग्रॅम गांजा, 4,304.830 मिलीग्रॅम एमडी, बर्गमॅन मोपेड आणि मोबाईल असा 2,80,421 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसंच दिनांक 12 ऑगस्ट रोजी किया सोनेट कार आणि 4 किलो गांजासह 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चोरीच्या दुचाकी हस्तगत, तांत्रिक तपासाच्या आधारे सचिन भगवान उमाप यास ताब्यात घेऊन चोरीच्या 3 मोटारसायकली किंमत 80,000 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत। अवैध व्यवसायावर कारवाई, जुगार कारवायामध्ये जुगार कायद्यान्वये 18 कारवायांमध्ये 9,52,910 रुपयांचा मुद्देमाल, तसंच दारूबंदी कायद्यान्वये 26 कारवायामध्ये 10,86,155 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तडीपार आणि हद्दपारीच्या कारवाईमध्ये मकोका कलम 142 अन्वये 5 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून 3 हद्दपारी प्रस्ताव पाठवण्यात आले। न्यायालयीन कारवाई अंतर्गत 121 वॉरंट, 176 समन्स बजावण्यात आले। तसंच उकचड प्रणालीवर 6,317 आरोपींची नोंद करण्यात आली आहे। कॅफे आणि भंगार दुकानावरही कारवाई, शालेय आणि महाविद्यालयीन परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेवासा रोडवरील क्रिस्टल, MS17 आणि स्पार्कल या 3 कॅफेंवर मकोका कलम 110 आणि 117 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4 भंगार दुकानदारावर कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले। वाहतूक नियमभंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 557 वाहनधारकांवर कारवाई करून 3,73,250 रुपयांचा दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला। याशिवाय 35 वाहनांचे मॉडिफाय सायलेन्सर आणि 53 वाहनांच्या ब्लॅक फिल्म्स या काढण्यात आल्या आहेत। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर।